मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयासमोरचा सुद्धा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, अशी माहिती समोर येते। अगदी सकाळपासूनच आपण पाहतोय मंत्रालय परिसरामध्ये सुद्धा आंदोलकांची बरीच गर्दी पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांची बॅरिगेटिंग आणि वाढता बंदोबस्त। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आझाद मैदानात आज चौथ्या दिवशी सुद्धा उपोषण सुरू आहे आणि या निमित्ताने मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते किंवा आंदोलककर्ते जे आहेत ते दाखल झाले। आपण जर पाहिलं तर मुंबई पोलिसांकडून ही सगळी जी तपासणी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण मंत्रालयाकडे येणारे जेवढेही रस्ते आहेत त्या रस्त्यांवर अशाच पद्धतीची बॅरिकेडिंग ही करण्यात आलेली आहे आणि सगळ्या ज्या रस्त्यांवर ही बॅरिकेडिंग केली त्या ठिकाणाहून अशा पद्धतीची तपासणी ही केली जाते आणि त्यानंतरच या परिसरामध्ये त्यांना प्रवेश हा दिला जातो। आपण जर पाहिलं तर मंत्रालयाच्या परिसरामध्ये अनेक खासगी कार्यालय आहेत, त्याचबरोबर सरकारी कार्यालय आहेत, बँका आहेत आणि रहिवाशी सुद्धा आहेत। त्यामुळे या सगळ्यांची तपासणी करून त्यांना इथे सोडलं जाते। कोणत्याही पद्धतीने आंदोलक हे आत शिरू नये त्यामुळे जर आपण पाहिलं तर ते शहानिशा इथे केली जाते, त्यांना बाजूला घेतलं जाते, त्यांचे तपासणी केली जाते आणि त्यानंतरच इथून आतमध्ये हा प्रवेश दिला जातो। दोन टप्प्यामध्ये ही बॅरिकेडिंग या महत्वाच्या मुख्य रस्त्यावर करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। जर इथे तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमचं ओळखपत्र दाखवणं आणि त्यानंतरच मंत्रालयाच्या परिसरामध्ये तुम्हाला प्रवेश दिला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत कराचं मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।